हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्ण आजींनी सायलीला माझ्या परवानगीशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही असं सांगितलेलं असतं. मग सायली अर्जुनच्या ऑफिसला जाण्यासाठी कल्पनाकडे तिची परवानगी घेण्यासाठी जाते. सायली म्हणते, आई मला यांच्या ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी द्या, यांची मदतनीस म्हणून काम करायचं आहे. तर कल्पना म्हणते, सायली हे काय आणि याच्या मागचं कारण तरी काय? मग सायली म्हणते, आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी कारणही सांगेन, पण मी हे जे काय करते ना ते तुमच्या मुलासाठीच करते. मी आता विषय वाढवला तर तो उगाच चिघळेल आणि याचा सगळ्यांनाच त्रास होईल. मला फक्त यांची साथ देऊन परिस्थिती सावरायची आहे. प्लीज मला परवानगी द्या. मग सायली कल्पनाचा हात हातात घेऊन कल्पनाला अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाण्याची परवानगी मागत असते. मग कल्पना म्हणते, सायली मला सांग, तुमच्या दोघांच्यामध्ये भांडण झाले का? अर्जुन तुझ्यावर चिडला आहे का? तर मित्रांनो, मग सायली मनातल्या मनात म्हणते, मी आईनं कसं सांगू की चैतन्य सर आणि अर्जुन सरांच्यामध्ये मोठं भांडण झालंय, ते त्यांना खूप काळजी वाटेल, आता नकोच सांगायला. मग कल्पनाही मनातल्या मनात सायलीकडे बघून म्हणते, नेमकं काय झालंय ते मोकळेपणाने सायली सांगू शकत नाही बहुतेक, पण मला आता सायलीवर विश्वास ठेवावाच लागेल. त्यासाठी पूर्णाईंच्या विरोधात जाऊन मला सायलीची साथ द्यावीच लागेल. मग कल्पना सायलीला म्हणते, सायली तू चुकीचं काहीच करणार नाहीस यावर मला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू निश्चिंत ऑफिसला जा आणि इथलं सगळं मग मी बघते. मित्रांनो, हे ऐकून मग सायली खूपच खुश होते आणि कल्पनाला थँक्यू म्हणते आणि या घरची सून म्हणून सगळी कर्तव्ये मी पार पाडेन असंही कल्पनाला सांगते. मी तुमच्यावर कोणताही ताण पडू देणार नाही असंही सायली म्हणते. मग कल्पना म्हणते, झालं तुझं, तू काय माझं ऐकणार नाहीस. आणि सायली, मला माहीत आहे तू जे काही करशील ना ते घराच्या आणि अर्जुनच्या आनंदासाठीच करशील, तेव्हा तू जे काही ठरवलं आहेस त्यात तुला भरपूर यश मिळू दे. मग सायली खूपच खुश होते आणि मग तिला परवानगी मिळते. दुसऱ्या दिवशी सायली देवी आईसमोर उभी राहून प्रार्थना करत असते की मला अर्जुन सरांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आशीर्वाद दे आणि माझ्याकडून कोणीही दुखावलं जाऊ नये असा आशीर्वाद दे, असं ती देवी आईशी बोलत असते. आता इकडे महिपती कोणाशी तरी फोनवर बोलत असतो, तेव्हा तो त्या व्यक्तीला धमकी देत असतो. इतक्यात तिथे साक्षी आणि चैतन्य येतात. मग महिपती म्हणतो, या गडकरी, आता कसे आलात तुम्ही? माझी मुलगीच तुमच्याकडे राहते म्हटल्यावर तुम्ही कशाला याल? तर साक्षी म्हणते, अण्णा मी परत आले. तर महिपती म्हणते, हो ते दिसतंय ना बॅगा बघून. तर साक्षी म्हणते, हो पण मी एकटी नाही, चैतन्य पण राहणार आहे आपल्याबरोबर काही दिवस. मग चैतन्य म्हणतो, चालेल ना, म्हणजे साक्षी खूप आग्रह करत होती ना म्हणून आलो. तर महिपती म्हणतो, या कामासाठी साक्षी तुला बक्षीस दिलं पाहिजे. तर साक्षी म्हणते, नाही याची गरज नाही, तुम्हाला झालेला आनंद दिसतोय ना मला. मित्रांनो, चैतन्य घरी आलेलं महिपतीला अजिबात आवडलेलं नसतं. तो मनातल्या मनात त्याच्याकडे बघून म्हणतो, हे साजूक तूप माझ्या घरी राहायला आलं तर मग मी धंदा कसा करायचा? साक्षी का माझी वाट लावते की काही कळत नाही. इकडे सकाळी लवकर उठून सायली किचनमध्ये काम करत असते. तिने स्वयंपाकाची पूर्ण तयारी केलेली असते. मित्रांनो, सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये मदतनीस म्हणून काम करण्यासाठी जाणार असते ना, म्हणून ती घाईघाईने स्वयंपाक करून घेत असते. आता इकडे प्रियाचा साखरपुडा मोडलेला असतो म्हणून ती रूममध्येच असते. नागराज आणि सुमन तन्वीला बोलवत असतात, पण प्रिया काही दार उघडत नसते. नागराज म्हणतो, अगं तन्वी, आमच्या जीवाला घोर लावू नको, प्लीज दार उघड. तर मित्रांनो, ही प्रिया आतमध्ये मोबाईल बघत बसलेली आहे. नागराज मग रविराजला बोलवून आणतो. सुमन तन्वीला बोलवते आणि इतक्यात रविराज येतात आणि म्हणतात, काय झालंय? तर नागराज म्हणतो, काल साखरपुड्याच्या दिवशी काय झालं ना त्यामुळे ती दुखावली आहे, बिचारी रडत बसली आहे तन्वी. सुमन म्हणते, आणि भाऊजी तुम्ही तिच्याशी बोलत नाही ना म्हणून तिला खूप वाईट वाटते, तिला हे सहनच होत नसणार आणि ती स्वतःला दोष देते म्हणूनच रडत बसली आहे, रडून रडून आता आजारी पडेल. मित्रांनो, ही प्रिया मात्र निवांत रूममध्ये मोबाईल बघत बसलेली असते. नागराज म्हणतो, अरे दादा, तन्वी खूप हळवी आहे ना, तू बोल तिच्याशी, तिला बरं वाटेल. मुलं चुकतातच ना, मग आपणच त्यांच्या चुका पोटात घालायच्या, माफ कर तिला. मग लगेच रविराज नागराजचं बोलणं ऐकून तन्वीला बोलवतो. तो म्हणतो, तन्वी बाळा दार उघड. मग ही तन्वी खूपच खुश होते. रविराज म्हणतात, तन्वी बाळा दार उघड, मी बाबा बोलतोय. मित्रांनो, रविराजनाही खूप वाईट वाटलेलं असतं, तेही खूप दुखावलेले असतात. मात्र ही प्रिया खूप खुश आहे बघा आतमध्ये. रविराज हाक मारतायत आणि त्यांना म्हणते, किल्लेदार, तुझे हात मोडेपर्यंत मी काही दार उघडत नाही, वाजव दार. आता प्रियाला नागराजचा लगेच मेसेज येतो. तो म्हणतो, प्रिया दार उघड आणि जास्त
ताणू नको असा मेसेज प्रियाला नागराज पाठवतो. मग प्रिया स्वतःलाच म्हणते, या नागोबाला जरासुद्धा धीर निघत नाही. आता कुठे हा किल्लेदार माझ्या पायाशी आला होता. इकडे सायली किचनमध्ये आहे आणि तिने सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि किचन आवरत आहे. हे बघून कल्पना म्हणते, मी काय मदत करू का सायली? तर सायली म्हणते, नको आई. कल्पना म्हणते, सायली राहिलेलं सगळं बघेन ग मी. तर सायली म्हणते, मग मी निघू का आई? तर कल्पना म्हणते, हो अगं पूर्णाई सकाळीच मंदिरात गेल्या आहेत आणि त्या तेथूनच त्यांच्या मैत्रिणीकडे जेवण्यासाठी जाणार आहेत. सायली तू काहीही काळजी करू नको. मग दोघीही हसतात. कल्पना म्हणते, सायली खूप काही सिरियस नाही ना गं? अर्जुनना काही दिवसापासून अस्वस्थ दिसतोय. मग सायली म्हणते, आई काळजी करू नका, त्यासाठी तर हा घाट घातलाय ना मी. तर कल्पना म्हणते, हो हो काहीही मदत लागली तर मला सांग. तर सायली म्हणते, हो आई मी निघू का? मग सायली निघून जाते. आता इकडे अर्जुन तयार होऊन खाली येतो तेव्हा तो सायलीला शोधत असतो. कल्पना म्हणते, गुड मॉर्निंग अर्जुन, नाश्ता कर ये. तर अर्जुन म्हणतो, नाही मम्मा मला भूक नाही. सायली कुठे? तर कल्पना म्हणते, अरे ती गेलीसुद्धा ऑफिसला. कल्पना म्हणते, मला तुला ऑफिसमध्ये ती मदत करणार आहे आणि आज पहिला दिवस आहे अशी म्हणत होती. तयारीसुद्धा करायची आहे असंही म्हणत होती. तर अर्जुन कितीही घाईत असलास ना तरी नाश्ता केल्याशिवाय जायचं नाही आणि हा तुझा आणि सायलीचा डब्बाही घेऊन जा. हा डब्बा चैतन्याला दे, त्याला आवडतात म्हणून सुरळीच्या वड्या केल्या आहेत, दे त्याला. कल्पना अर्जुनला म्हणते, तू बस मी नाश्ता घेऊन येतो. तर अर्जुन म्हणतो, नको मम्मा. मग मित्रांनो अर्जुन चैतन्याचा डबा न घेता जातो आणि हे लक्षात येतं कल्पनाच्या. अर्जुन गेल्यानंतर ती म्हणते, अर्जुनने चैतन्याचा डबा का नाही घेतला? मित्रांनो इकडे आता साक्षी लहान मुलांचं खेळणं म्हणजेच ते माकड असतं ना ते घेऊन बसलेली असते आणि एन्जॉय करत असते. मग तिथे महिपती येतो. हे बघून महिपती चिडतो आणि तिला म्हणतो, हे बंद कर, काय पोरखेळ लावला आहेस? मेंदू काय सरकलाय का तुझा? मग साक्षी त्या खेळण्याचा आवाज बंद करते. मग महिपती म्हणतो, आधी त्याला घरात आणून ठेवलंस आणि आता माकडाबरोबर खेळतेस, काय चाललंय तुझं? काय डोक्यात आहे तुझ्या? मग साक्षी म्हणते, अण्णा हे माकड आहे, त्याचं बटन दाबायचं आणि त्याला नाचवायचं. या माकडाचं नाव ओळखा बघू. तर महिपती म्हणतो, चैतन्य गडकरी. तर साक्षी म्हणते, करेक्ट. मित्रांनो दोघेही चैतन्याची खूप चेष्टा करत हसत असतात. महिपती म्हणतो, सुभेदाराची वाट लावेल ना? तर साक्षी म्हणते, हो हो लावणार. अण्णा हे तुम्ही जोरात बोलला तरी चालेल, कारण हे माकड आतमध्ये झोपले. तर महिपती म्हणतो, म्हणजे आता तू ठरवणार का हे माकड कधी उठणार, कधी झोपणार, कधी जेवणार ते? तर साक्षी म्हणते, हो हा असाच नाचत राहणार आणि हे माकड अर्जुन सुभेदारची सर्कस कशी करतो ते बघा. तर महिपती म्हणतो, पण सर्कशीत एक प्राणी नसतो, तू त्या माकडाला नाचव, मी एका वाघाला नाचवतो, म्हणजे सर्कस कशी हाऊसफुल होईल. तर मित्रांनो साक्षी आणि महिपती हसत असतात. साक्षी म्हणते, अण्णा आता तुम्ही जाऊन चैतन्याला उठवा आणि माझा एक निरोप द्या. तर महिपती म्हणतो, कसला निरोप? तर साक्षी म्हणते, मोबाईल चेक करा म्हणजे समजेल. मित्रांनो मोबाईल बघितल्यावर महिपतीला समजतं. आता इकडे कल्पना किचनमध्ये असते तेव्हा ती सायलीला फोन करते आणि म्हणते, सायली अर्जुन नाश्ता न करताच गेला आहे आणि चैतन्यासाठी सुरळीच्या वड्या केलेला डब्बा तो इथंच विसरून गेला आहे. तर सायली आता तरी सांग ना मला, नक्की काय झालं आहे ऑफिसमध्ये? काही प्रॉब्लेम तर नाही ना? तर मित्रांनो सायली म्हणते, नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आई, तुम्ही नका काळजी करू. आणि चैतन्य भाऊजींना बाहेर मीटिंगसाठी जाणार आहेत म्हणून डब्बा घेतला नसेल यांनी आणि यांना नाश्ता केला नाही हे आपल्यासाठी काही नवीन नाही, मी करते काहीतरी सोय. तर कल्पना म्हणते, हो हो सायली तू काय अर्जुनला उपाशी ठेवणार नाहीस. तर चैतन्याला पण सांग त्याच्यासाठी सुरळीच्या वड्या केल्या आहेत त्या आणि त्या त्याच्या नशिबात नाहीत. सायली म्हणते, हो हो सांगते. मग दोघीही फोन ठेवतात. मित्रांनो आता इकडे रविराज प्रियाला दार उघडण्यासाठी सांगतात तेव्हा प्रिया दार उघडतेही, पण तिच्या हातामध्ये बॅग असते. तर बॅग बघून सगळेच आश्चर्याने तिच्याकडे बघतात. मग नागराज म्हणतो, अगं तन्वी तू घर सोडून चाललीस का? तर रविराज म्हणतात, तन्वी ही बॅग घेऊन आतमध्ये ठेव. तर प्रिया म्हणते, नाही बाबा मी आज तुमची मुलगी म्हणून हारले आहे, माझ्यामुळे आज तुम्हाला हात जोडावे लागले, मी इथून निघून गेलेलंच बरं. हे ऐकून रविराज म्हणतात, हे असले विचार मनात सुद्धा आणू नकोस बाळ, काल काय झालं त्यावर मी चिडू सुद्धा शकत नाही का? तर प्रिया म्हणते, मला तुमच्या रागाचं कारण नाही व्हायचं बाबा, मी तुम्हाला भेटण्याआधी तुम्ही सुखी असाल ना, मी इथून जाते परत तुम्ही सुखी व्हाल. रविराज म्हणतो, काहीतरी वेड्यासारखं बोलू नको, अगं तू जर माझ्या आयुष्यात नसशील ना
तर मी सुखात कसा राहू? तर प्रिया म्हणते, मग तुम्ही माझ्याबरोबर बोला ना, असा बोला नका धरू. तर रविराज म्हणतो, चूक माझी आहे. माझ्या अपेक्षा तुझ्यावर लादल्या मी. तुझं भविष्य आनंदी करण्याच्या नादात तुला कधी हे विचारलंच नाही की तुला काय हवंय. तू मुलगी म्हणून हरली नाहीस बाळा, मी बाप म्हणून हरलोय. मग रविराज प्रियाला जवळ घेतात. मग प्रिया नागराजकडे. आता इकडे ऑफिसमध्ये सायली काम करत असते. एवढ्यात अर्जुन येतो आणि बसतो. त्यावेळी सुरेश त्याला गुड मॉर्निंग असं म्हणतो, तर अर्जुन काहीच बोलत नाही. सुरेश म्हणतो, सायलीताई तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं आहे. तर सायली म्हणते, बरं आता फक्त यांच्यासाठी सँडविच ऑर्डर करा आणि कॉफी घेऊन या. तर सुरेश म्हणतो, हो हो. मग सुरेश बाहेर जाणारच असतो. इतक्यात साक्षी दरवाजा उघडून आत येते आणि म्हणते, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. आता मित्रांनो, साक्षीला बघून अर्जुनला खूपच राग येतो. साक्षीच्या पाठीमागे चैतन्यही आलेला असतो आणि आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन आणि चैतन्यमध्ये साक्षीमुळे परत वाद निर्माण होणार आहे. बघू मग उद्याच्या भागामध्ये. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.